मित्रांनो, हा टोटल प्लॉट टोमॅटोचा आपल्याकडे आहे ट्रीटमेंटला. याला पहिलेपासून आपण ट्रीटमेंट दिले आहे. रोप सिलेक्शन करण्यापासून विरांगचं रोप लावलेलं आहे. किती दिवस झालेत लावून? 12 दिवस. 12 दिवस झालेत. 12 दिवसात याची ग्रोथ बघा दादा. आणि याला मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीला सांगितलेलं काय काय केलेलं आहे. थोडे थोडे ब्लॉग बघत राहा. जे शेतकरी आहेत टोमॅटोचे, त्यांनी माझा ब्लॉग बघितलं तर त्यांना तुम्हाला खूप फायदा होईल. तुमचे पैसेही कमी जातील. याला आम्ही काय केलं आहे माहिती आहे का? याला यारामीला कॉम्प्लेक्स एका एकराला खतामध्ये पहिले खाली टाकलं. एक यारामीला कॉम्प्लेक्स, एक नायट्रावर आणि 2 9-24-24 आणि 5 किलो फ्युरी असं टाकून बेड भरून दिला आहे. बाकीचं दुसरं काही टाकलेलं नाही आहे. तुमच्याकडे प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही थोडंसं निमोई पेंट वगैरे टाकू द्या. निमाटोडचा प्रॉब्लेम वगैरे असेल तर बस, दुसरं काहीच नाही. आणि मल्चिंग टाकून दिली आहे. रोप लावलेलं आहे. रोप 12 दिवसापूर्वी लावलेलं होतं. तेव्हा आम्ही हे जे आहेत असे खड्डे जे आहेत हे भरलेले नव्हते. आता हे खड्डे बनवून पूर्ण हे रोपाची ग्रोथ अशी आहे. याला आतापर्यंत फक्त एकच ड्रिचिंग दिलेली आहे. त्याच्यामध्ये आम्ही डेंटासू GSP कंपनीचं होतं इंडेटॉप नावाने. नंतर त्याच्यासोबत आम्ही टच घेतलेलं होतं आणि थोडंसं एक बुरशीनाशक घेतलेलं होतं रोको, आणि याची ड्रिचिंग मारलेली आहे. पहिली ड्रिचिंग. त्याच्या व्यतिरिक्त याला आपण काहीच केलेलं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, याला फवारणी घेतलेली वरनं Z78 बायो 303 आणि याच्यासोबत आपलं चांगल्या प्रकारचं इसाबियॉन नावाचं टॉनिक. बस एवढंच आहे. याच्या पलीकडे काही नाही. तेच परत मारलं आहे त्यांनी, उरलेलं आहे. अशी सगळी ग्रोथ आहे मित्रांनो. ही टोमॅटोची पद्धत तुम्ही बघू शकता लागवडीची. आणि हे लागवड झाल्यानंतर हे आम्ही गळे भरून घेतलेत. 5 दिवसांनी भरलं आपण. 4-5 दिवसांनी भरलेत. ही पूर्ण ग्रोथ तुम्ही बघू शकतात. आता आम्हाला मेन जे आहे, जवळच घेता का? एकदम जवळ या. मेन जे आहे याची ग्रोथ नाही करायची. हे शेंडे नाही चालवायचे आम्हाला. याला आम्हाला फुटवे फोडायचे आहेत. जेवढा जास्त फुटवा निघेल तेवढा आमचा फायदा राहील. तर ह्या स्टेजला आम्ही काय करणार आहोत आता, याला इंडिकेमचं 1448 आणि N20 त्यासोबत एखादी पोलनचं चांगलं आपलं टच म्हणून आहे ते देऊ. आणि हे पहिला डोस असा करू. नंतर वरतून फवारणीमध्ये एक चांगलं बुरशीनाशक घेऊ. त्याच्यामध्ये आम्ही रेडोमिल गोल्ड घेऊ, एखादी बायोस्टोमिलन घेऊ जसं आपला नागाईसाठी कवर करेल, एखादी टॉनिक घेऊ. बस साधं साधं आहे. दुसरं खूप रॉकेट सायन्स नाही आहे. पण असं चालू देऊ आणि तुम्हाला प्रत्येक याला सांगत राहू की काय करायचं. आता आम्ही याच्यामध्ये थोड्या गोष्टी नोटीस केलेल्या आहेत. जसं की ही तुम्ही जमीन बघाल तर ही चुनखड जमीन आहे. आता ह्या चुनखड जमिनीमध्ये प्रॉब्लेम काय येतो की इथे फेरस राहत नाही. तर आम्ही फेरसचा टच ठेवत राहू. थोड्या थोड्या गोष्टी तुम्हाला सांगत जाऊ आम्ही कसं काय करतोय. आणि तुमच्या जर याच्यातून काही शिकत असाल तर नक्की घ्या आणि आपल्या चॅनलला फॉलो करा. म्हणजे हे व्हिडिओ मी तुम्हाला दरवेळेस टाकेल की इथे आम्ही काय प्रॅक्टिस केले. हे असे हे लावून घेतलेले आहेत बघा तुम्ही. हे ट्रॅप लावलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा बेड जो आहे ना, मी कमीत कमी 3 वेळेस बनवायला लावला यांना. मला पटला नाही तोपर्यंत मी बनवायला लावला. आता हा बेड जवळ एवढा उंच होता, आता पाण्यामुळे कमी झाला एवढा. ह्या तुम्ही 90% जिंकू शकता. मी 10% बाजूला ठेवतो. 90% तुम्ही जिंकणार मित्रांनो, जर तुमचा बेड जेवढा मोठा राहील. तुम्हाला आता नाही या बेडची तुम्हाला किंमत कळणार. जेव्हा झाड मोठं होईल ना, तेव्हा रूट जेव्हा फैलायला लागतात आणि जेव्हा सगळ्यात जास्त म्हणजे रूटची ग्रोथ होते, तेव्हा बेड एक जेवढा मोठा राहिला तेवढे रूट जास्त होतील आणि झाडाला मालही तेवढा लागेल. तर आजसाठी एवढंच महाराज. अशा पद्धतीने आपण पुढचा ब्लॉग टाकू की पुढच्या वेळेस याला काय केलं आहे आणि तुम्ही काय करू शकता. आता तुम्हाला जे आहे तुम्ही टोकरं काढायला सुरुवात करून घ्या. तुम्हाला 15 दिवसात हा बांधायला येऊन जाईल. तर आजसाठी एवढंच महाराज. जय हिंद, जय महाराष्ट्र.